मी निश्चित सगळ्यांना सोबत घेऊन चालेल। सगळ्या गावामध्ये अमन चैन राहील, कोणाची भांडणं होणार नाही। मी खऱ्याला खरं म्हणत असतो, खोट्याला खोटं म्हणतो। त्यामुळे कायदा सुधारणार आहे की इथून पुढे मोठ्या धर्मांच्या ज्या व्यक्ती आहेत त्याच्या बाबतीत कुणी चूक बोलणार नाही। कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा नेता असो त्याच्या बाबतीत जर कुणी बोललं तर त्यासाठी कायदा राहील आणि त्या माणसाला सजा होईल। हा एक नवीन कायदा सुद्धा आम्ही विधानमंडळात आणणार आहोत। म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आज जे बेतालपणे नितेश राणेचे मुलं बोलतायत, ते कोणता रामगिरी महाराज बोलतोय, ही वक्तव्य एवढं आश्वासन देतो आणि 20 तारखेला आपण मला मदत करा। मी पुढचे 5 वर्ष आपल्यासाठी काम करेन एवढं सांगतो। मोहसिन चांगला कार्यकर्ता आहे, लोकांसाठी झगडणार आहे। 2 प्रकारचे कार्यकर्ते असतात, एक स्वतःसाठी झगडणारा, स्वतःचं घर भरणारा आणि एक लोकांसाठी झगडणारा। मोहसिन भाई हा लोकांसाठी झगडणारा कार्यकर्ता आहे, त्याच्या सोबत सगळ्यांनी उभं राहावं एवढी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा आदरणीय दानवे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारा नेता कैसा हो, जिला विकास को ऐसे देने वाले सर 2 मिनट में अपनी बात खत्म करता हूँ। 2 मिनट बैठो। ये चुनाव भले इस प्रदेश का चुनाव होगा, लेकिन आपको इस बात को समझने की जरूरत है, इस चुनाव को लेकर सारे हिंदुस्तान की नजर इस चुनाव के ऊपर है। यहाँ पर भाजपा अलायंस और कांग्रेस अलायंस के बीच में चुनाव तो हो रहा है, लेकिन उसके पीछे 2 सोच का चुनाव है। एक इस मुल्क को जोड़ने की सोच है और एक सोच इस मुल्क को तोड़ने की सोच है। एक